दादा काय नाव तुमचं? आता सध्या समुद्रबंदी आहे आणि एकूणच कशा समस्या आहेत आता सध्या जगण्यासाठी काय धडपड सुरू आहे? माझं नाव आहे प्रशांत मारुती तबीब. मी अलिबाग कोळीवाड्याचा एक सदस्य आहे. इथे अलिबाग जेटीवरती जे मच्छीमारी वर्षानुवर्ष चालू आहे, त्या मच्छीमारीवरती सर्व एवढे लोकांचा उदरनिर्वाह चालतो की खूप लोकांचा उदरनिर्वाह त्याच्यावर चालू आहे. त्याच्यामुळे सरकार आमच्याकडे खूप कमी लक्ष देतो आहे. आम्हाला ज्या सुखसुविधा पाहिजेत त्या सरकारकडून होतच नाहीत. नुसते आश्वासन देणार आणि जाणार. आज आम्ही आमच्या सोयीसाठी अलिबाग येथे आम्ही एक म्हणजे वैयक्तिक जेटीचा हे केलेलं आहे आणि स्वतः पैसे काढून दागदागिने गहाण ठेवून बँकेकडे धावून ते जेटी आम्ही आमच्या सोयीसाठी केलेले आहे. कारण फ्युचरमध्ये आमच्या जेणेकरून आमच्यामध्ये भांडणं न व्हावे आणि आम्हाला त्याच्यामुळे काही बोटींना सुखसोयी मिळाव्या. पण हे नेते लोक आमच्याकडे काही सुखसुविधा द्यायला तयार नाही आहेत. नुसते आश्वासन देणार. पूर्वी काँग्रेस सरकार होता तो काहीतरी बरा होता, पण ह्या वेळेचे सरकार जे आहेत ते काय करतात? नुसते आश्वासन देतात, अच्छे दिन आएंगे. अरे काहीतरी केल्यानंतर अच्छे दिन येतात ना, काय नुसतेच अच्छे दिन येतात? आज आम्ही तिकडे बघा, ती जेटी आहे आम्ही ती स्वतःच्या वैयक्तिक खर्चाने केलेली आहे. आणि हे आमचे जे लोकल आहेत आमदार खासदार हे नुसते येणार, नारळ फोडून जाणार, पण ते निधीचा काय उपयोग करून आम्हाला देणार नाही कधीच काय. मग त्यावेळेला हे करणार कोण? आम्ही जे वोट देतो आम्ही एक माणुसकी म्हणून आपल्याकडे काहीतरी कोल्यांचा काहीतरी होईल म्हणून देतो. आज बँका आमच्या करोडो लाखोच्या ज्या बोटी आहेत त्या आम्हाला गहाण पण ठेवून देत नाहीत. आणि एखादी कुठलं दुकान असेल तर गहाणवर त्याला 4 लाख 5 लाख भेटतात. पण आमच्या एवढ्या मोठ्या बोटी असूनसुद्धा आम्हाला तिथे बँकेत उभा केलं जात नाही का? आज सरकारला हा प्रश्न विचारण्याचा गरज आहे. कारण बँका जर आम्हाला उभे केले नाही तर आम्हाला सपोर्ट कोण करणार? सरकार तर काय करत नाही. करणार कोण मग? ह्या वैयक्तिक जर जेटी आम्हाला अशा स्वतः बांधायला लागल्या तर सरकारचा आणि या सरकारचा उपयोग काय मग आम्हाला? मग त्यापेक्षा मग मतदान न केलेलं बरं वाटेल आम्हाला. पूर्वी काहीतरी काँग्रेस सरकार जे होतं तो थोडं ना काहीतरी हे करायचा, पण हे आता जे सरकार हे काही करत नाही. त्याच्यामुळे ना ह्या सरकारकडे आम्हाला असे निवेदन आहेत की आम्हाला हे सुखसोयी उपलब्ध करून द्या, म्हणजे जेणेकरून हा कोळी समाज आहे हा पुढे जाईल आणि त्याच्यापासून सर्व लोकांचा उदरनिर्वाह होईल. एवढेच मी 2 शब्द. महिन्याच्या काळामध्ये सध्या गोरगरीब जे मच्छीमार आहेत ते कसं जगतात सध्या? सध्या जे कमवलेलं असतं ना ते कमवून पण पूर्ण होत नाहीत. त्यामुळे लोकांना जे स्वतःच्या अंगाखांद्यावरचे जे दागिने आहेत ते गहाण ठेवून उदरनिर्वाह करायला लागतो. त्याच्याकडे पण सरकारचं लक्ष नसतो आमच्याकडे. तर त्याच्यामुळे कधी बँका आम्हाला उभ्या करत नाही, काय नाही. आणि मच्छीचे एवढे हालत झालेले आहे की सरकार यांना आजूबाजू लोकांना ह्यांना कंपन्यांना परमिशन देऊन त्यांचा जो सांडपाणी आहे तो सर्व समुद्रात सोडतात आणि मच्छी त्याच्यामुळे कमी झालेली आहे. केमिकलमुळे सर्व त्याच्यामुळे झालेले आहे. त्याच्यामुळेच लोकांना उदरनिर्वाहाचे खूप प्रॉब्लेम झालेले आहेत.